पायराइड असं घासलं आणि त्याचा वास पायराइड आहे. तर पायराइड बद्दल काय सांगाल माने सर? पायराइड हे सध्याच ट्रेंड मध्ये चाललेलं उपरत्न आहे. बरोबर. ते पैसा खेचण्याचं काम करतं. मनी मॅग्नेट म्हणून त्याला हे करतात, वापरतात. बरोबर. त्याच्या वापरामुळे व्यक्तीकडे पैसा स्थिरावतो. पैसा खेचण्याचं काम करतं आणि पैसा स्थिर करण्याचं काम करतं. बरोबर. आणि म्हणून हे पायराइड वापरलं जातं. आणि पायराइड हे मुख्यत्वे नॅचरल पायराइड असतं. ते त्याच्यामध्ये खडबडीतपणा असतो. बरोबर. जो प्लेनपणा नसतो ते नॅचरल असते. जे प्लेन वगैरे असतं ना त्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला फसायला होतं. ते जर घासलं, पायराइड असं घासलं आणि त्याचा वास येतो. एक प्रकारचा, एक वेगळ्या प्रकारचा वास येतो. हे रेड जॅस्पर आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? रेड जॅस्पर हे ब्रेसलेट हा जो स्टोन आहे हा कुंडलिनी चक्रातले जो मूलाधार चक्र आहे त्याला रिप्रेझेंट करतो. बरोबर. तसेच भावनिक उद्रेकावर कंट्रोल करतो. तसेच स्त्रियांच्या गायनेक विषयीचे जे इश्यू आहेत त्यांच्यावर तो काम करतो. त्यांच्या जे प्रजोत्पन्नामध्ये जे काही बाधा होत असतील त्या बाधा दूर करण्याचं ते काम करतो. तसेच शारीरिक व्याधी आहे, कमजोरी आहे, त्या दूर करण्याचं काम करतो. एवढा त्याचा फायदा आहे. त्यामुळे हा स्त्रियांनी वापरावा किंवा वापरला तर चालेल. ज्यांच्यामध्ये शारीरिक कमजोरी आहे त्यांनी तो धारण करावा. बरं. मनी मॅग्नेट. तर हे मनी मॅग्नेट आहे. बरोबर. या मनी मॅग्नेट बद्दल काय सांगाल तुम्ही? मनी मॅग्नेट मध्ये 3 रत्न मुख्यतः समाविष्ट आहेत. बरोबर. त्याच्यापैकी एक आहे ग्रीन एव्हेंचरिन, टायगर आहे आणि पायराइट. ग्रीन एव्हेंचरिन हे बुधाचं उपरत्न आहे. तसंच ते गुड लक स्टोन म्हणून वापरलं जातं. तसेच टायगर आहे कार्यसिद्धीमध्ये उद्दीपित करतं माणसाला. पायराइट हे पैसा खेचते. तसेच सेट्रिन हे गुरुचं पुष्कराज आहे, त्याचं उपरत्न आहे. बरोबर. तर ते व्यक्तीला अवेंडन्स, मान मर्यादा तसेच विचारांमध्ये क्लिअरिटी आणते. त्यामुळे पैसा हा कसा टिकवावा, कसं मिळवावा आणि कसा त्याचं नियोजन करावं याचं ती क्लिअरिटी आणणारं हे ब्रेसलेटचं एक कॉम्बिनेशन आहे मनी मॅग्नेट. तसेच आता आपल्याकडे हे जे आहे फिरोजा हे आपल्या सलमान खान घालतो. तर फिरोजा हे माणसाला नजरबाधा दूर ठेवतं, नजरबाधेपासून दूर ठेवतं. तसेच शत्रूंपासून रक्षण करतं. बरोबर. ते त्याची एक खासियत आहे की ते रंग बदलतात. त्याच्या रंग बदलण्यावरून माणसाला समजते की ते जाणीव करून देते की तुझा आजचा दिवस कसा आहे. किंवा बाबा ते तुटलं म्हणजे तो खडा भंगला तर आपल्यावरचं संकट त्यांनी घेतलं असं समजायचं. आणि त्याचे फार फायदेशीर इफेक्ट येतात, इन्स्टंट इफेक्ट येतात. ते बुध, गुरु आणि शुक्राला रिप्रेझेंट करतं. म्हणजे तिन्ही ग्रहांचं एक कॉम्बिनेशन आहे. फिरोजा म्हणून आहे. फिरोजा बद्दल काय सांगाल तुम्ही? तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फिरोजा हा जो आहे हा शत्रूपासून माणसाचं रक्षण करतो. बरोबर. तसंच ते थ्रोट चक्राशी रिलेटेड आहे. ज्या व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करत नाही ते व्यक्त होण्यासाठी याचा भरपूर हे होतो. तसंच माणसाला प्रसिद्ध करण्यासाठी, तसेच शत्रूपासून रक्षण करण्यासाठी. त्याप्रमाणे त्याचा एक गुणधर्म असतो की त्याचा रंग चेंज करतो, थोडा फिका होतो. ते भारतामध्ये, इराणमध्ये तसंच आफ्रिकेमध्ये सापडतं मुख्यत्वे. आणि त्याचा मेन पर्पज म्हणजे शत्रूपासून निवारण. मुलांसाठी एज्युकेशन बनवलेलं आहे. तर याच्याबद्दल जरा माहिती सांगाल का सर? याच्यामध्ये एज्युकेशन मध्ये क्लिअर कॉर्ड जे डोकं शांत ठेवते. बरोबर. सोडालाइट हे मनाची एकाग्रतेसाठी. एमेथिस हे
डोकं शांत ठेवण्यासाठी सहस्रान चक्रावर हे हावलाईट आहे. हा. हे सहस्रान चक्रावर आहे जे क्राऊन चक्राशी बरोबर. रिप्रेझेंट करते. बरोबर. डोकं शांत ठेवून मनाची एकाग्रता वाढवणारं हे कॉम्बिनेशन आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सोडा लाईट, हा क्लिअर क्वाड, हा हावलाईट, हा. एमेथिस आणि अशा प्रकारचं हे संपूर्ण एज्युकेशन साठी बनवलंय. ते मुलांनी घातलं तर चांगलं आहे. चांगलं. म्हणजे हो. त्यांना अभ्यासात पण प्रगती होईल आणि मेन म्हणजे विचारावर मन शांत, नियंत्रण. डोकं शांत आणि एकाग्रता. बरोबर. त्यासाठी हे घ्यायला काय हरकत नाही हा. एज्युकेशन साठी. थँक्यू व्हेरी मच. माने साहेब, हे सिट्रीन आहे, सिट्रीन बद्दल काय सांगाल? सिट्रीन हे गुरुचं उपरत्न आहे. बरोबर. ज्यांना पुष्कराज हा. हे गुरुचं हे रत्न परवडत नाही, बरोबर. त्यांनी धनप्राप्तीसाठी हे धारण करावे. ते धारण केल्याने माणसामध्ये अबंडन्स आणि पैशाचं नियोजन, धनाचे नियोजन कसं करावे याचं एक अवेअरनेस येते. आणि बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचा मार्ग म्हणजे खुला होतो. खुला होतो, मदत होतो. मदत होते. त्यासाठी हे सिट्रीन सिट्रीन हे वापरलं. वापरावे. धन्यवाद. माने साहेब, हे ॲक्वामरीन आहे आणि क्रिस्टल आहे, तर याच्याबद्दल जरा माहिती सांगाल का मला? ॲक्वामरीन हे मनाचा समतोल साधण्यासाठी, तसंच अँझायटी जे दडपण दूर करण्यासाठी वापरले जाते. ते समुद्राच्या लाटेचं प्रतीक आहे. जसं समुद्रामध्ये अनेक लाटा तयार होतात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे, तसं आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक विचारांच्या लाटा तयार उसळत असतात. त्यांचं समतोल साधण्यासाठी हे रत्न, उपरत्न फायदेशीर आहे. वापरलं आहे. म्हणजे मानसिकता स्थिर करण्यासाठी इज द बेस्ट बेस्ट. ब्रेसलेट. ओके, थँक्यू.